नमस्कार. श्री ज्ञानेश्वरी गुढार्थ दीपिका बाबाजी महाराज पंडित भाग 62. मागील भागात जे आपण पाहिले ते थोडस सारांश रूपाने पाहू, कारण हा अध्याय अतिशय महत्वाचा आहे. तर शास्त्र आणि संत यांनी जे करू नये म्हणून सांगितले आहे ते हा अज्ञानी मनुष्य मुद्दाम करतो. जेथे जाऊ नये तेथे जातो, जे पाहू नये ते पाहतो, ज्याला स्पर्श करू नये त्यालाच कवटाळतो, जे खाऊ नये तेच पोटभर खातो, जे बोलू नये तेच बकत राहतो. भ्रमरी जशी कमळाच्या नूतन गंधात गुंतून पडते, तसा हा अज्ञानी घरादारात बायका मुलात गुंतलेला असतो. साखरेच्या राशेवर बसलेली माशी त्यावरून उठतच नाही, तसे याचे चित्त स्त्री विषयांच्या भोगविषयीच्या चिंतनात घडून गेलेले असते. बेडूक डबक्यातील चिखलातच पडलेला असतो, शेंबडातच माशी अडकून बसली असते व त्याचाच आनंद ती घेते. नदीच्या गाळात अडकलेले ढोर बाहेर निघण्याचा जितका प्रयत्न करतो तितकं ते ढोर आत फसत जाते. शक्य नसलेल्या गोष्टी मनात याच्या घोळवत राहतात. साप जसा ओसाड घर सोडत नाही, तसा याची जीवहंता ममता ही याला सोडत नाही. स्त्री जशी आपल्या पतीच्या गळ्याला कामातूर होऊन घट्ट मिठी मारते, तसे याचे घरादारावरचे प्रेम असते. मधमाशा मध गोळ्या करण्याकरता जीवापाड कष्ट घेतात, तसा हा घरादाराकरता राबतो. म्हातारपणी एखाद्याला पुत्ररत्न प्राप्त व्हावे व त्याच्यावर त्याचे जसे प्रेम असावे, तसा हा अज्ञानी प्रपंचात अडकलेलाच राहतो. ज्ञानी माणसाचे चित्त आत्माकार झाले की जसे त्याचे व्यवहार बंद होतात, तसा हा एकदाचा स्त्री देहाच्या ठिकाणी आसक्त झाला की मग मी कोण, मी काय करतो, मी काय केले पाहिजे हे काहीच जाणत नाही. स्त्रीच्या मोहामुळे हानी, लज्जा, भीती कशालाच जुमानत नाही. स्त्रीच्या हातचे गारुड्यासारखे माकड होणे याला मनापासून आवडते. दानादी पुण्यकर्मांना हा फाटा देतो, गोत्रजांना आणि नातेवाईकांना थापा मारतो, पण स्त्रियेचा तगादा मात्र तात्काळ पूर्ण करतो. एखाद्या कुलदैवतेला पूजावे तसा स्त्रीची एकाग्र चित्ताने उपासना करतो. नायटे होईल या भीतीने नागा करता केलेला नवस कोणी मोडत नाही, तसा हा स्त्रीचे मन मोडत नाही. तिची कोणतीही इच्छा तत्परतेने पुरी करतो. असा माणूस अज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीक समज. खवळलेला समुद्रात मोकळी नाव सतत भरकटत भलतीकडेच वाहत जाते, त्याप्रमाणे मनासारखे झाले तर सुखाने स्वतःला भाग्यवान समजतो आणि टरटर फुकतो, आणि अप्रिय वस्तू प्राप्त होताच स्वतःला भाग्यहीन समजून कपाळ पिटत दुःख करीत बसतो. याप्रमाणे असा अज्ञानी माणूस सतत आपल्या चित्तात विषमपणाचा खळगा बाळगत असतो. पैशाच्या लोभापायी वैराग्याची सोंगे घेतो, पण मनात विषय सुखाची वखवक सदैव जागृत ठेवतो. एखादी व्यभिचारिणी स्त्री पतीच्या मनाप्रमाणे झटपट आणि आज्ञाधारक प्रकारे वागून त्याचे मन राखते व दाराकडे जाण्यास वेळ नको म्हणून झटापट सगळी आवरावर करते, तसा हा अज्ञानी माझे भजन करण्याचे केवळ नाटक करतो, पण सर्व दृष्टी लौकिकासाठी किंवा विषय प्राप्तीसाठीच असते. पण इतके भजन करूनही इच्छित विषय प्राप्त झाले नाहीत म्हणून सर्व काही हा टाकून देतो, आणि एखादा कुणबी जशी नव्या नव्या शेतात नवी नवी शेती करतो, तसा हा सतत निरनिराळे देव मांडून बसलेला असतो. आपलाच थाटमाळा दिसेल अशा प्रकारे गुरुपूजेचे स्तोम वाजवतो व ज्याचा जोर आहे अशाच गुरुचा मंत्र घेतो. सचेतन प्राण्याशी तिरसटपणे वागतो, पण दगडाच्या अचल मूर्तींना मात्र हृदयाशी कवटाळतो. अर्जुना, हा माझ्या मूर्ती करून घरात मोठ्या दिमाखाने प्राणप्रतिष्ठा वगैरे करून नंतर तशाच धुळकात ठेवून हा निरनिराळ्या तीर्थक्षेत्री हिंडत असतो. पितरांच्या मागे लागतो, काही त्रास न व्हावा म्हणून. एकादशीला मला भजतो,
नागपंचमीला नागाला बसतो. कारण काय? तर सर्पदंशापासून बचाव व्हावा म्हणून. चतुर्थी आली की मारे गणेश भक्त बनतो. महामारीच्या भीतीने माते दुर्गे मी तुझाच लेकरू आहे असे म्हणून तिला आवडतो. नित्य व नैमित्तिक कर्मे सोडून शत्रूचा घात करावायचा म्हणून नवचंडी अशा यज्ञाचे अनुष्ठान करतो. रविवार आला की खापराच्या पात्रात खिचडी शिजवून कालभैरवाला नैवेद्य दाखवतो. सोमवार आला की बेलपानाच्या शोधात भटकतो. याप्रमाणे हा एकटाच सर्व देवदेवताचा भक्त होऊ इच्छितो. गावातील सर्व पुरुष वेश्यांचे पती असतात व त्यामुळेच ती अखंड सौभाग्यवती असते. तसेच या सर्व देवदेवताविषयी याचे वर्तन असते. अर्जुना, असा कोणी तुला दिसला तर खुशाल समजतो अज्ञानाचा अवतार आहे. आणखी ऐक, अशा अज्ञानी माणसाला तपोवन, तीर्थस्थळ, नदाचे पवित्र तीर इत्यादी एकांतातील उत्तम स्थाने आवडत नाही. त्याला लगेच वीट येतो. याला नेहमी गर्दी, गोंगाट, बजबजपुरी याचेच कौतुक असते. आत्मज्ञानाच्या चर्चा चालू असतील तर हा हातात डमरू घेऊन तो डमरू वाजवून त्यांना अडथळा आणतो आणि त्यांचा उपहास करतो. उपनिषदातील ज्ञानाकडे याने पाठ केली असते. योगशास्त्र याच्या खिजगंटेती नसते, पण सर्व कर्मकांडे मात्र हा तपशीलवार करतो. फलज्योतिषात प्रावीण्य मिळवतो. शिल्पशास्त्रात तर याचा कुणी हात धरत नाही. पाकशास्त्रात प्रवीण, मंत्रतंत्रात सर्वात पुढे, कामशास्त्रात तर हा महापंडित असतो. कूटनीतिज्ञ उत्तम म्हणून प्रसिद्ध, वैद्यशास्त्र, वशीकरण, बाजीकरण यात पारंगत, काव्यशास्त्र, विनोद इत्यादी शास्त्रात याच्यासारखा दुसरा चतुर कुणीच नाही. गारुड विद्येचे मर्म जाणतो. वैदिक शब्दांचा कोश अगदी तोंडपाठ. व्याकरणशास्त्रात एकदम हातखंडा. तर्कशास्त्राचा गाढा अभ्यासक. पण अध्यात्मशास्त्रातील आत्मज्ञानाविषयी मात्र खरोखरचा ठार आंधळा, जणू जन्मांध. मग आग लागो अशा त्याच्या ज्ञानाला. मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाचे जसे तोंड पाहत नाहीत तसे याचे तोंड चुकून सुद्धा कोणी पाहू नये. मोराच्या पिसाऱ्यावर सर्वत्र डोळे असतात, पण त्यात दृष्टी नसते. तशी ज्याची ज्ञाने समज मेलेल्यांना जिवंत करणारी संजीवनीमुळे परमाणू इतकी असली तरी पुरे. मग कशाला पाहिजे गाडाभर इतर औषधांचा केरकचरा, पालापाचोळा? कशाला तो बाळगायचा? मृत्यूशाहीवर पडलेल्या माणसाची पत्रिका आणि हात पाहून काय उपयोग? ज्याला शिरच नाही त्याच्याकरता गळ्यातला हार, चुडामणी, नथ, बुगडी, बाळी इत्यादी दागिने घडवण्याचा सोस काय कामाचा? म्हणून अर्जुना, एका आत्मज्ञाना वाचून इतर ज्ञाने काहीच कामाची नाहीत. शास्त्रात परा व अपरा अशा 2 विद्या सांगितल्या आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिषे इत्यादी सर्व ह्या अपरा विद्या आहेत. पण ज्या विद्येमुळे स्वतःला व परमात्म्याला जाणता येते, म्हणजे ते दोन्ही एकच आहेत हे जाणता येते, त्याला पराविद्या म्हणतात. म्हणून अपरा विद्या ही भ्रांतिजन्य, म्हणजे संसार बुद्ध दृढ करणारी, संसार विषयक आहे. आणि पराविद्या ही आपल्या अविनाशी आत्मस्वरूपाची ओळख करून देणारी म्हणून श्रेष्ठ आहे. म्हणून अर्जुना, लक्षात ठेव की अध्यात्म ज्ञानच नित्य ज्ञान असून बाकीचे ज्ञाने व्यर्थ आहेत. आणि ज्याला हे समजत नाही त्याचे शरीर म्हणजे अज्ञानाचे उगवलेले जणू बीजच होय. आणि त्याचे तथाकथित शास्त्र नैपुण्य म्हणजे त्या बीजाच्या रोपट्याच्या आधाराने फोफावलेली अज्ञान वेलीच समज. अर्जुना, सत्य व मिथ्या अशा 2 वस्तू आहेत. सत्य म्हणजे अविनाशी, सदा सर्वदा असणारी, आणि मिथ्या म्हणजे अस्तित्वात नसतानाही आहे अशी फक्त वाटणारी वस्तू. त्यामुळे ही नेहमी काल्पनिकच असते, प्रमाणभूत नसते. म्हणून अर्जुना, अध्यात्म ज्ञानाची ज्याला थोडी ओळख नाही त्याला खऱ्या ज्ञानाविषयी जिज्ञासा कशी निर्माण होणार? जो अलीकडच्याच तीरावर सुद्धा न जाता वापस येतो त्याला पलीकडच्या तीरावरील वार्ता कशी काय समजणार? जो घराच्या दारवठ्यातच मोठा खळगा खणून त्यात स्वतःला उलटा पुरून घेतो तो घरात ठेवलेल्या वस्तू कशा काय जाणणार किंवा पाहणार? अर्जुना, मी आतापर्यंत तुला अज्ञानी माणसाची सर्व लक्षणे सांगितली. याच्या विरुद्ध जी लक्षणे असतील
ती मात्र ज्ञानी माणसाची समज. जसे गर्भवतीला जेवणाला जर आमंत्रण दिले की बाळालाही आमंत्रण भेटते, त्याला आपोआप आमंत्रण मिळते, ते मुद्दामून द्यावे लागत नाही. आंधळ्याला जर जेवायला बोलवले तर तो दिसत नाही म्हणून दुसऱ्या एखाद्या माणसाला सोबत आणतो. त्या दुसऱ्या एखाद्या माणसाला आपल्याला आमंत्रण आपण देत नाही, द्यावे लागत नाही. तसे ज्ञानाचे वेगळे काही सांगायला नको. त्यामुळे आता विस्तार नको. उगाच दुधात पाणी मिळून दूध वाढवणे नको. पण ऐकणारे संत सज्जन हो, श्री ज्ञानेश्वरांना म्हणतात, ज्ञानदेवा, तुला खुलासा करण्याचे कारण नाही. तू भगवंताचे हृदगत स्पष्ट करून सांगतो आहेस, म्हणून घाबरू नको. जो अभिप्राय शब्दरूपी गुहेत गुप्त धनासारखे आहेत, तेच तू आम्हाला दाखवतो. अरे तू आम्हाला श्रवण सुखाच्या ज्ञान नौकेवर बसून छान विहार करून आणले आहेस. खरोखरच आम्हाला परम संतोष झाला आहे. आता पुढचा भाग लवकर सांग बरू. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की श्रीकृष्ण पुढे काय म्हणाले ते ऐका. श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना, आता तुला ज्ञेयाचे स्वरूप सांगतो ते ऐक. येथे ज्ञान शब्दाने रजतमो गुणरहित अशा सात्विक बुद्धीत मी ब्रह्म आहे या जाणीव रूपाने प्रगट झालेला आत्मप्रकाश समज. यालाच सूक्ष्म बुद्धी, अग्रबुद्धी, चरम बुद्धी, विद्या बुद्धी इत्यादी म्हणतात. या ज्ञानवृत्तीनेच परब्रह्म जाणले जाते. म्हणून इथे परब्रह्माला आम्ही ज्ञेय म्हणत आहोत. परब्रह्माला जाणणे म्हणजेच त्याची प्राप्ती होय. पण इथे जाणीव, जाणले जाणारे, जाणणारा असे काही उरत नाही. म्हणूनच परब्रह्म निर्विकल्प म्हटले जाते. परब्रह्माचे केवळ जाणणेच ज्ञानी माणसाला तद्रूप करून सोडते. कारण त्याच्या प्राप्तीकरता कुठलीही क्रिया उपयोगी नाही. कारण परब्रह्म स्वयंसिद्ध व उत्पत्ती नाश रहित आले. त्याला जाणणे म्हणजे त्याचीच प्राप्ती करून घेणे होय. म्हणजेच परब्रह्माच्या सतचिद आनंद धर्माचा जीव आपल्याच ठिकाणी अपरोक्ष अनुभव घेतो. यालाच तन्मयता किंवा तद्रूपता असे म्हणतात. या प्रकारे परब्रह्माला जाणताच त्यातून जणू संसार निश्चेष बाहेर काढला जातो व जीव स्वतः नित्यानंदाच्या पोटात जिरून जातो. नदीत बुडी मारणारा प्रथम अंगावरील सर्व कपडे काठावरच काढून ठेवतो. त्याप्रमाणे व्यतिरेक विचाराने स्थूल, सूक्ष्म, कारण इत्यादीची आवरणे काढून झाले की नित्यानंद रूप निजांगाची प्राप्ती होते. हेच सर्व निर्विकल्प स्वरूप होय. बुद्धिवृत्ती अत्यंत शुद्ध होईपर्यंत देय परब्रह्म जाणले जात नाही. म्हणून तेच परब्रह्म जड, विनाशी आणि पृथक पृथक वस्तू रूपाने मायेच्या स्वरूपात प्रत्ययाला येत असते. लाकडाचे हत्ती वगैरे खेळणे करतात, पण त्याच्या रंग आकाराकडे लक्ष असले की लाकूड मात्र विसरल्या जाते आणि हत्ती इतर लाकडावरून निराळी वस्तू आहे असा भ्रम होतो. त्याप्रमाणे परब्रह्म सत्तेवरच प्रगट झालेल्या नामरूपाकडे लक्ष देणाऱ्याला त्याला आधारभूत असलेल्या परब्रह्माची सत्ता दिसतच नाही व परब्रह्माहून निराळे नामरूपात्मक जड, विनाशी व पृथक पृथक वस्तुरूप असे जीव जगत प्रत्ययाला येते व हा असा विश्वाकार प्रत्ययच माया किंवा भ्रम होय. पण परब्रह्माला न विसरता विश्वाकाराचा परब्रह्माप्रमाणेच सच्चिदानंदात्मक प्रत्यय येत असेल तर त्या प्रत्ययाला माईक किंवा भ्रमजन्य किंवा खोटा किंवा मिथ्या असा प्रत्यय म्हणता येणार नाही. म्हणूनच परब्रह्माच्या ठिकाणी रूप, वर्ण, व्यक्ती, दृश्य, द्रष्टा, दर्शन इत्यादी प्रकारचे वर्णन संभवत नाही. म्हणूनच परब्रह्माला हे निर्विकल्प म्हणतात. बरे, ज्ञेय परब्रह्म खरोखरच नाही असे म्हणावे तर त्या सत्य वस्तूच्या आधारा वाचून ही संपूर्ण ब्रह्मजन्य सूक्ष्म स्थूल सृष्टी कोणाच्या आधारावर भासते? मग इथे मात्र विचाराची वाटच खुंटली अशी म्हणायची. उत्पत्ती नाश रहित अनादी स्वतःसिद्ध स्वयंसिद्ध परमार्थाला आहे नाही हे शब्द लागत नाहीत. हे शब्द जणू तिथे मुके होतात. ज्याप्रमाणे मडके, घट, पंट्या, वेळणी इत्यादी सर्व एकाच मातीचे असतात, पण रंग आकार खरे वाटतात
आधारभूत माती दिसत नाही, त्याप्रमाणे परब्रह्माहून जगत वस्तू निराळी आणि खरी वाटते. तोपर्यंत आधारभूत असलेले परब्रह्म जणू झाकल्या जाते. म्हणूनच परब्रह्म जाणण्याकरता प्रथम व्यतिरेक विचार सांगितला जातो. म्हणजे जगताला परब्रह्माहून निराळे पाहता येते व परब्रह्माला जगावर निराळे पाहता येते. त्यामुळे जगताचे भिन्न वेगळे स्वतंत्र असे वाटणारे वस्तुत्व संपते आणि सर्व नामरूपाने आणि सर्व नामरूपात्मक एकच परब्रह्म आहे हे कळते. हेच परब्रह्म सर्वत्र हात पाय डोळे शिरे मुखे श्रवण इत्यादी असलेले थोडक्यात विश्वात जेवढे काही आहे ते सर्व यानेच व्यापलेले आहे. सत्ता मात्र निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी वाचणाऱ्या ब्रह्मांडात जेवढ्या काही क्रिया चालल्या आहेत, झाल्या आहेत, होणार आहेत, त्या सर्व विश्वाच्या अंतर्यामी असणाऱ्या परब्रह्माच्या सत्तेमुळेच होतात. अर्जुना, आत्मस्वरूप संपूर्ण ठिकाणी एकाच वेळी व्यापलेले आहे. म्हणूनच त्याला विश्वांध्री म्हणजे जिकडे तिकडे सर्वत्र पाय असलेले असे म्हणतात. तर तात्पर्य परब्रह्माला जाणण्याकरता प्रथम व्यतिरेक सांगितला. जीव जगताला परब्रह्माहून निराळे पाहायला सांगितले. नंतर अन्वयाने सर्व जीव जगत नामरूपासहित परब्रह्म स्वरूप आहे असे पाहावयास सांगितले आहे. असो, स्थूल आणि सूक्ष्म पदार्थरूप संपूर्ण देशाचे ठिकाणी संपूर्ण काली त्या त्या देशा कालाहून वेगळे न होता जी क्रिया होते तेच त्याचे हात आहेत. सर्व पदार्थाच्या ठिकाणी सदा सर्वदा आणि सर्व होणाऱ्या क्रिया आत्मसत्तेनेच होत असतात. त्याला संपूर्ण जिकडे तिकडे हात आहेत असे म्हटले जाते. तया ते या कारणे विश्वबाहू असे म्हणणे जे सवेचे सवयपणे सर्वदा करी. सत्ता मात्र निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी भासणाऱ्या ब्रह्मांडात जेवढ्या काही पदार्थ मात्राच्या सर्व काळी सर्व क्रिया होत असतात त्या सर्व विश्वाच्या अंतर्यामी असणाऱ्या परमेश्वराच्या सत्तेनेच होतात. अर्जुना, आत्मस्वरूप सर्वात संपूर्ण ठिकाणी एकाच वेळी व्यापून असल्यामुळे त्याला विश्वांध्री म्हणजे जिकडे तिकडे सर्वत्र पाय आहेत असे म्हणतात. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे पाय काम करीत असतात, पण आत्मा व्यापक आहे म्हणजे एकाच वेळी सर्वत्र गेल्यासारखा आहे. म्हणून त्याच्या या व्यापक धर्माचे ठिकाणी पायाची कल्पना केली गेली आहे. आणि समस्तही ठाया एके काळी धनंजया आले असे म्हणून जया विश्वांध्री नाम. ज्याप्रमाणे प्रकाशरूप सूर्याचे आंग व डोळे वेगवेगळे नाहीत, त्याप्रमाणे जे आत्मस्वरूप सर्व रूपाने सर्व द्रष्टे आहे. म्हणूनच जाणत्या वेदाने चक्षु इंद्रिय रहित अशा आत्मस्वरूपाला जिकडे जिकडे चक्षु आदी इंद्रिय आहेत असे म्हटले आहे. यच्चावत जीवाच्या जाणणाऱ्या वृत्तीचे ठिकाणी चैतन्य रूप आत्माच अधिष्ठानभूत असल्यामुळे यच्चावत प्राणी जे जे जाणतात ते सर्वच अंतर्यामी परमात्मा अनायासे जाणतो. म्हणून विश्वत चक्षु हा अचक्षुच्या ठाई पक्षु बोलावया दक्षु झाला वेद. जी आत्मवस्तू सर्व प्रकारे सर्वांच्या शिरावर म्हणजे सर्वांच्या पलीकडे अखंड आहे अशी ती असल्यामुळेच त्याला विश्वमूर्धा असे वेद म्हणतो. अग्नीचे जे दृश्यरूप असते तेच त्याचे मुखही असते, कारण कुठूनही आत ढकलेली वस्तू अखेर तुरंत अग्नी भक्षण करतो. त्याप्रमाणे ही आत्मवस्तू सर्वत्र पूर्णपणे भक्षण करणारी आहे. एवढ्यासाठीच श्रुतींनी या आत्मवस्तूला विश्वतोमुख हे नाव आपल्या वाणीने दिलेले आहे. म्हणजेच आत्मस्वरूप सर्व आपणच झाले असल्यामुळे सर्व भोगणारे तेच आहे. जीव भ्रांतीनेच आपल्याला निराळा व भोगता समजतो.
वस्तुता एक परमात्माच अद्वैत स्वरूप असल्यामुळे सर्व त्यालाच समर्पण होते. म्हणून परमात्माच केवळ एकमेव भोगता होय. आणि ज्याप्रमाणे आकाश यच्चावत वस्तूशी संलग्न आहे, त्याप्रमाणे जे सर्वत्र ओतप्रोत धरले आहे. म्हणून संपूर्ण शब्दजात हे ज्याचे सर्वत्र असणारे कान होत. कारण आकाशाचा गुण हा शब्द आहे, म्हणून आम्ही याला सर्वत्र ऐकणारे असे म्हणतो. या लागी तया पार्था विश्वतोमुख हे व्यवस्था आली वाक्यपथा श्रुतीच्या. आणि वस्तुमात्री गगना जैसे असे संलग्ना तैसे शब्दजाती काना सर्वत्र तया. हे थोर बुद्धिमान अर्जुना, नाहीतरी विश्वचक्षु म्हणजे ज्याला सर्वत्र डोळे आहेत, या श्रुतीने परब्रह्माचे जे वर्णन केले आहे ते परब्रह्माची व्याप्ती दाखवण्याकरता, म्हणजे परब्रह्म ते अद्वैत स्वरूप असल्यामुळे तेच सर्वत्र व्यापक आहे, या वाचून दुसरी वस्तूच नाही, हे सांगण्याकरता केले आहे. नाहीतर जे परब्रह्म केवळ शून्याचा निष्कर्ष आहे असे म्हणतात, अशा परब्रह्माच्या ठिकाणी हात, पाय, डोळे इत्यादी अवयवाची भाषा कोठून असणार? येथे शून्य हा शब्द अभाव व काहीच नसणे या अर्थाचा नसून शून्य म्हणजे सत्ता या अर्थी तो घ्यावा लागेल. सर्व शून्य म्हणजे सर्व सत्तारूप परब्रह्म असा अर्थ होय. शून्य शब्दाचा सत्ता हाच अर्थ होतो, हे गणितशास्त्राचा विचार केल्यावरही कळून येते. एखाद्या आकड्यावर शून्य हे अभावरूप चिन्ह दिल्यास त्या आकड्याची किंमत वाढते. असो, समुद्रावर अनेक लाटा उसळल्या असता एका लाटेने दुसऱ्या लाटेला नाहीसे केले असे दिसते, पण तेथे नाहीसे करणारी लाट आणि नाहीशी होणारी लाट पाणी या एकाच स्वरूपाचे असल्यामुळे पाणी या स्वरूपानेच त्या दोन लाटा परस्परून वेगळ्या असतात का? अर्थात नाही. पै कल्लोळाते कल्लोळे गिरसत असे ऐसे कळे, परी ग्रसिले ग्रासा वेगळे असे काही. ज्याप्रमाणे पाणी या वस्तुरूपाने पाहता सर्व लाटा पाणीरूपच असतात, त्याप्रमाणे अमर्याद व्यापक अशा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याच्याहून भिन्न वस्तू, तिचे उत्पत्ती नाश मुळीच संभवत नाही. म्हणून अशा आत्मवस्तूच्या ठिकाणी जेवढे काही भासेल ती सर्व वस्तूची लीलाच समज. आत्मा सच्चिदानंद रूप असल्यामुळे जेव्हा त्याची लीला एक अद्वैत सच्चिदानंद रूपानेच अनुभव येईल, तेव्हा ती स्वरूप लीला होते. व याच उलट ती लीला जड विनाशी अशी नामरूपात्मक अनेक भिन्न भिन्न वस्तुरूपाने आणि सुखदुःखाला आणि हर्ष विषादाला कारण येते. अशा अनुभवात परत जेव्हा ती येते तेव्हा ती अविद्या भ्रांतीजन्य लीला अशी समजली जाते. स्वरूप लीलेचा अनुभव ज्ञानी भक्त घेतात, तर भ्रांतीजन्य लीलेचा अनुभव अज्ञानी घेतात. असो, याप्रमाणे खरोखरच जी परब्रह्म वस्तू अफूट अद्वैत स्वरूप आहे, तेथे व्यापणारा आणि व्यापला जाणारा असे दोन पदार्थ कोठून राहणार? पण अद्वैत परब्रह्माविषयी बोलताना क्षणभर द्वैत स्वीकारावे लागते. शून्याची कल्पना समजून सांगण्यासाठी एक वाटोळे चिन्ह काढावेच लागते. त्याप्रमाणे अद्वैताविषयी बोलायचे असल्यास द्वैताचा आधार घ्यावाच लागतो. अर्जुना, बोलणे जर खुंटले तर गुरु शिष्याचा ज्ञानदान आणि ज्ञान ग्रहण या क्रियेचा आधारच नष्ट होईल. शब्दा वाचून ते कसे साधणार? सच्चिदानंद परब्रह्माचे ठिकाणी शब्द प्रवृत्ती होत नाही. म्हणून श्रुतीने अज्ञानी लोकांना परब्रह्माचे सत्यत्व आणि जगताचे मिथ्यत्व समजावून सांगण्याकरता अद्वैत परब्रह्माचे द्वैत भावाने निरूपण करण्याची वाट मोकळी आणि वाहती करून दिली, म्हणजेच रूढ केली, वाहती केली. म्हणून गा श्रुती द्वैत भावे अद्वैती निरूपणाची वाहती वाट केली. सच्चित मात आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सांगणारी आणि सांगितल्या जाणारी वस्तू एकरूप होऊन जात असल्यामुळे तिथे मौन पडते आणि गुरु शिष्य परंपरेला अवकाशही राहत नाही. म्हणून शब्द मात्र द्वैत स्वीकारावे लागते. असो, या संपूर्ण डोळ्यांनी दिसणाऱ्या नामरूपात हे ज्ञेय ज्या रीतीने व्यापक आहे तेच मी सांगतो, ते तू ऐक. हे ज्ञेय इंद्रिय गोचर
अशा सर्व आकारांना व्यापून आहे. अवकाशाला आकाशाने व्यापून असावे, वस्त्रामध्ये तंतूच असावे, पाण्यामध्ये पाणी, लाटामध्ये पाणी, दिव्याच्या ज्योतीत अग्नी, कापुरात कपुरत्वाचा सुगंध आणि शरीरात कर्म, सोन्याचा रवा, त्याप्रमाणे ज्ञेय हे संपूर्ण पदार्थ मात्र होऊनच राहते. ज्याप्रमाणे दोरीवर भीतीने भासलेल्या कल्पित सर्पाच्या ठिकाणी दोरीच स्वरूपाने भासते, त्याप्रमाणे आत्मस्वरूपाहून भिन्नत्वाने कल्पिलेल्या सर्व कार्यरूप पदार्थ रूपाने एक अद्वैत आत्मा नांदत आहे, हे पक्के लक्षात ठेव.